एवढंच वय कमायचं, आता नाही कमायचं मग काय म्हातारपणी कमायचं. मग आजचा आपला नवीन ब्लॉग सुरू करतोय डायरेक्ट शेतातून. याला ओळखत असतात गट्टू को हसत रे काय आलं काहीतरी झालं असेल. काय चालू आहे? काही नाही चालू आहे तर नाही असं चालू आहे म्हणते. काय राव दोन पायर कम बसला अरे भांडी घालून बसायचं. किती राहिलंय? याच चाललंय पाणी द्यायचं काम. वरती यायचं काय वर? भारी गार आला तरी सूर्य जरी कोण गेला तर मग काय विषयच नाही. तर कस काय मग इंजिनियर मजा करताय भाई. इकून पण उत्पन्न तिकून पण उत्पन्न दोन्ही गुण उत्पन्न आहे भाऊला. आम्ही वाट घाललो, आम्ही वाट दाखवू वाटलो कस काय जमन. बस बस टेक काय नाही खराब नाही. खरं काय नाही बस काय तुम्ही आता एवढं झालं की टाकून देतात लगेच नवीन आणतात. तुमचं पुढं काय आमचं कसं आहे, आम्ही गरीब माणसं. तुमचं काय आता तुम्ही लईच. आपण आता आवरलोय निघालोय आपण आता. सावताबाईचं आवरलोय अरे आणि इंजिनियरचं पण आवरलंय. बघू आता पुढे दोघं पण. येऊ राहिलाय तर आलाय आता ह्यो. उशीर लावला यांनी. अख्ख सुट्टी दिवशी सुद्धा पगार सोडित नाही भाऊ. विषयच नाही. काय एवढंच वय कमायचं, आता नाही कमायचं मग काय म्हातारपणी कमायचं. मग अरे वा सरळ सरळ ती कमीला आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही उडायला आमच्याकडे पाठवून द्या. तुम्ही कमा आमच्याकडे पाठवून द्या. होय काय आम्ही का नाही म्हणलोय. आलाय यो. हा बाय बाय करूनच आलाय. माग भाया करूनच आलाय. माग बाय करूनच आलाय. डेंजर 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 डेंजर. एक मॅटर करायचा आता फक्त. पोरगोळा तू असले रे बाकी पोरगोळा करायची काय गरज? गरजच नाही भाऊ कोणाला गावा करायची. त्यासाठी तर चाललंय. तो नुसता जाऊन उभा राहिला का बाकीच्या हादरात येतात. जेवण काय तर जायचं आता. ऊन तर भरपूर पडलंय. डेंजरस खतरनाक असा विषय त्यामुळे नाही. आता पाहता याचीच आहे पहा तुम्ही. अरे बाबा ती मोडन चालेल राहिले कुलर लाव कुलर अरे पडलं बा हात नाही आपल्याला. कूलर लाव आणि घ्यावा. एकच नंबर. हा एक नंबर विषय. एकच नंबर. 2 नंबर करीतच नाही. एकच नंबर मध्ये सगळं. त्याच्यामुळं विषय खतरनाक कॉलेज. तर काही आता आपण हवेला लागलोय. एकदम मस्त रस्ता आहे आणि सध्या कॅमेरे म्हणले खतरनाक आहे आपल्याकडे. एकच नंबर आहे. एकच नंबर. ते तोंड दाखव ना त्याचं. दाखव ना. काय दाखव? नाही दाखव. आमचे ड्रायव्हर आहेत. वाहन चालक म्हणतात यांना. बर बर. तर
याच पद्धतीने हे सहप्रवासी आहेत आणि आमचे त्यांची किन्नर तार वाहक किंवा वाहून घेऊन जाणारे ते वाहक अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी एका ठिकाणी चालले आहोत दर्शनासाठी. तर तिथं गेल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला जाऊ एक्सप्लोर करू आपण, सांगू की नेमकं कुठं चाललंय. कारण हे गुपित आहे आणि कसं आहे काही गोष्टी गुपित ठेवण्यातच चांगल्या असतात. लय स्पॉट केला का मग ती ऍक्च्युअलची मजा असते ती येत नाही. तर एवढं रस्त्यातून पाहिलं तुम्हाला अंदाज लागलाच असेल आम्ही कोणत्या दिशेने धाव घेत आहे का नाही लागला अजून कमेंट मध्ये सांगा. चला तर या ठिकाणी आपण टर्न घेऊन आता चाललोय. एकदम अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी नदी पात्र आहे. म्हणले कोण झालं हे बघा, तर ही देवगडवरून येणारी नदी आहे. क्लिअर नाही दिसत फोकस कर ना. तर गाईज आम्ही आतमध्ये आलो, आता इंटेरियर पाहून घेऊ आपण. सो आता इकडे आतमधल्या मंदिरात आलोय. हे भरपूर असं जुनं मंदिर आहे. तर इकडून जाऊ आपण जस्ट वॉक करीत. तर इथं भरपूर म्हणजे तर गाईज मंदिर आहे भरपूर जुनं आहे याच्यातलं. तर मंदिर या दर्शन घेऊ आपण. इथं कसं वाटतंय टुमटुम, तिथं टुमटुम वाजतंय खाली खाली काहीतरी असं वाटतं खाली. चला भरपूर हे झालंय. तर हे आपलं लाडके देवाचं मंदिर बजरंगबली. इकडं गणपती, इकडं नंदी महाराज बसलेले. इथं भरपूर गर्दी राहत असते पण आज एवढी काही गर्दी नाही. सगळे एकदम दर्शन घेत आहे. तर गाईज आपलं आता सगळं आतमध्ये शिवलिंग दर्शन घेतोय. हा हे करतोय काहीतरी. ते एकदम पुढं मंदिर आहे एकदम असं छान. हो जुना हो छान असं प्रकारचं मंदिर आहे. एकदम इथून एकदम नंदी भारी दिसतात. नंदी महाराज पाहतो मी एकदम क्लिअर अट. चलो ओके. तर गाईज इथले दर्शन घेतलेलं आपण एकदम फास्ट मध्ये. हो चला आता एक जण आपली वाट पाहतोय. तर कोण आहे तो पाहू आपण. लेट्स गो. तर त्वरित चालून गाडी आपण जवळच पार्क केली आहे. ऊन भरपूर आहे त्यामुळं काही नाही. इकडं सगळी गंगाचे त्रिवेणी संगम इथं होतो बरोबर ना. तर चला गाईज आता समोर आपल्याला हायवे दिसतोय. तर आपण आता हायवे टर्न घेणार आहे. आता टर्न घेतलाय आपण आता या ठिकाणी. तर आपण आता या ठिकाणी गेलो होतो
त्रिवेणी संगम गायगाव टोका या ठिकाणी. तर हे आमचे वाहक बस बस भाऊ दरवेळेस चालक काढून आणि सहप्रवासी. अजून एक प्रवासी याड होणार आहे. यानंतर अजून एक सहप्रवाशाला आपण जाऊन भेटणार आहोत आणि ते आपल्याला जॉईन करणार आहे, म्हणजे आपल्या प्रवासामध्ये ते सहभागी होणार आहे. आणि त्यांची आपण आतुरतेने अशी वाट पाहत आहोत. बरं बघूयात. मराठी त्याच्या प्राकृत मध्ये नेमकं मला काय कळून नाही राहिला. हा शुद्ध मराठीमध्ये आहे. नेमकं शुद्ध मराठीचे ना, प्राकृत नाही ना. प्राकृत आता ते आम्हाला येत नाही, कळत नाही, त्यामुळे आता कारण की तुमचे शब्द असे निघून राहिलेत तुमच्या मुखातून का विषय थोडासा गंभीर वाटतोय मला. तर वाटतंय यार नेमकं कोणतं आहे